जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात असलेल्या महिला विभागात गेल्या 2 महिन्यापासून GBS आजाराने ग्रस्त असलेल्या एका 11 वर्षीय मुलीला आज डिस्चार्ज देण्यात आला आहे। ती GBS मुक्त झाल्याने आज तिला तिच्या घरी सोडण्यात आले आहे। ही मुलगी जवळपास 1.5 महिने व्हेंटिलेटरवर राहिली। अतिशय नाजूक परिस्थितीत दाखल झालेल्या या GBS रुग्णाला अतिशय तुटपुंज आरोग्य यंत्रणेत जिल्हा आरोग्य यंत्रणेने बारकाईने लक्ष देऊन तिची सुधारणा केली आहे। 09 डॉक्टर आणि 15 नर्सिंगच्या टीमने तिच्यावर बारकाईने उपचार केल्याने तिच्या प्रकृतीत सुधारणा होऊन तिला आज डिस्चार्ज मिळाला आहे। एक 11 वर्षीय मुलीला GBS मुक्त केल्याचे समाधान डॉक्टरांच्या चेहऱ्यावर दिसून आले। या मुलीला डिस्चार्ज दिल्याने जिल्हा आता GBS रुग्ण मुक्त झाला आहे। या संदर्भात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश साळुंखे तसेच डॉक्टर निलेश वळवी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। सोनिया वसावे ही 11 वर्षाची मुलगी आहे। साधारणतः 2 महिन्यापूर्वी 25 जानेवारीला ती आपल्याकडे ऍडमिट झाली आणि ज्या दिवशी ऍडमिट झाली त्या दिवशी तिचं क्लिनिकल निदान आपलं GBS या स्वरूपाचं आपण बनवलेलं होतं। ज्या दिवशी आली त्या दिवशी तिला श्वास घ्यायलाही त्रास होता, हातपाय तिचे उचलत नव्हते। अगदी आमच्या भाषेत म्हटलं तर पॉवर 0 असं आपण म्हणतो, 0 पॉवरने ती आपल्याकडे आली होती। आणि त्याच वेळी तुम्ही बघितलं असेल की तेव्हा महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी GBS एपिडेमिकही सुरू होता। त्याच वेळी आपल्याकडे ही पेशंट आलेली होती। ज्या दिवशी आली त्याच दिवशी तिला व्हेंटिलेटरवर घेण्यात आलं, कारण तिला श्वास घ्यायला खूपच त्रास होतात। या आजारात सगळे स्नायू वीक पडतात, नसा ज्या असतात त्या कमजोर होतात। आनंदाची गोष्ट अशी असते की हा बरा होणारा आजार असतो, पण त्याला वेळ लागतो। साधारणतः 1.5 ते 2 महिने तर कमीत कमी लागतात आणि तेवढ्या वेळात या बाळांना कृत्रिम श्वास देणे आलं लक्षात। या बाळाच्या बाबतीत असं होतं की त्याचं सुधारणा खूप हळू झाली, त्यामुळे आम्हाला व्हेंटिलेटरवर तिला बरेच दिवस पुल ऑन करावं लागलं। अगदी गरज पडली तेव्हा आम्हाला ट्रॅक्टोस्टॉमी नावाची एक प्रोसिजर असते, ज्याच्यामध्ये आपण नळी टाकून श्वासनलिकेमध्ये नळी टाकून त्यांना आपण कृत्रिम श्वासोच्छ्वास देतो। तर त्या सुद्धा या गोष्टी आपण इथे केलेल्या आहेत। गेल्या 2 महिन्यामध्ये तिची हळूहळू रिकव्हरी होऊन आज 2 महिन्यानंतर ती आज डिस्चार्ज करतो आपण। याच्यामध्ये भरपूर डिपार्टमेंटचं आपल्याला सहकार्य लाभलेलं आहे। प्राईम डिपार्टमेंट आम्ही सांगू की सर्जरी, ENT ज्यांनी आम्हाला ट्रॅक्टोस्टॉमीसाठी मदत केली, फिजिओथेरपी है ना। आणि हे सगळ्या गोष्टी मदत करत असताना आमचा जो नर्सिंग स्टाफ आहे किंवा आमची जी डॉक्टर मंडळी आहे त्यांचं अगदी जातीने या बाळाकडे लक्ष होतं। तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, एखादा पेशंट जर बरेच दिवस व्हेंटिलेटरवर असतो तर त्याला निमोनिया होणे, बाकी इन्फेक्शन होणे, डेक्युबिटस अल्सर होणे, न्यूट्रिशन या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्यावं लागतं। अगदी बारीक बारीक गोष्टी मेटिक्युलसली आम्हाला बघायला लागतात। पण आपण असं म्हणू की सगळ्या डॉक्टरांचं सहकार्य, नर्सिंग स्टाफचं सहकार्य आणि मेन म्हणजे पेशंटची उमेद ती त्याच्यासाठी फार महत्त्वाची असते। कारण बाळ श्वास घेत नसतं, त्याला आवाज काढता येत नसतो, त्याला त्याच्या भावना बोलता येत नसतं है ना। आणि आज आपण बघतोय की ती हसते आणि शी इज नाव रेडी टू गो होम है ना। त्यामुळे आम्हालाही आनंद आहे की अशा प्रकारचे पेशंट जवळजवळ आम्ही 9 डॉक्टरांची टीम आहोत इथे। सोबत आमच्याकडे जवळजवळ 15 नर्सिंग स्टाफ आहे आमचा। आणि पेशंट जवळजवळ 1.5 महिना ICU मध्ये होते। पेशंट PICU पीडियाट्रिक इंटेन्सिव्ह आणि म्हणजे डेली म्हणजे अगदी पहिल्या आठवड्यापासूनच फिजिओथेरपिस्ट आम्हाला मदतीला होते। आणि या गोष्टीला नुसतं इम्युनोग्लोबुलिन वगैरे ट्रीटमेंट जरी त्याचा पार्ट असला तरी नर्सिंग केअर आणि फिजिओथेरपी हा त्याचा मेन गाभा असतो है ना। त्याच्यामुळे आज आपण म्हणू की या सगळ्यांच्या मदतीशिवाय हे पेशंट बाहेर येणं शक्य नाही, आलं लक्षात। त्याच्यामुळे हा काही एकट्या दुकट्याचं श्रेय देण्याची गोष्ट नाही, इथे सर्वांचाच वाटा आहे। अगदी आम्ही बघाल ICU मध्ये आपला 8 बेडेड ICU आहे, पण तरी सुद्धा नातेवाईकांनाही मी सांगेल की चढ उतार बाळाच्या कंडिशन मध्ये चढ उतार होत असताना नातेवाईकांनी संयमाने धीराने घेतलं आणि त्याच्यामुळे आज आपण दिसतोय की पेशंट आज इथून बरं होऊन घरी जात आहे। हा पेशंट आपल्याकडे 1.5 महिन्यापूर्वी आला होता। जी जेव्हा आली तेव्हा तिची कंडिशन बऱ्यापैकी खालावलेली होती, पण आपले जे पीडियाट्रिशियन आहे, सर्जन आहे किंवा ENT वाले जे आपल्याकडे आहे त्यांनी तिची चांगल्या प्रकारे काळजी घेतली आणि तिला बऱ्यापैकी बाहेर काढायचा प्रयत्न केलेला आहे।